पुढे गेलोय मुंबईतून. आणि शिंदे समितीने नाही त्याचा प्रश्न विचार. शिंदे समितीने चांगल्या स्वरूपाचं काम केलं. कोणाकडं सरकार जात होते बाबा, अन्याय द्यायचं जातात काही नाही. सरकारने ठरवायचं मराठ्यांचा किती अपमान करायचा. एक दिवस परवानगी देतो म्हणजे नाही का. बारीक लेकराला ते घाट टाकले लागेल खाय बाबू तेवढं, खाय बाबू तेवढं. तू भात घेणं तर खायरी कुणी घेऊ. आम्हाला सगळं करतंय सरकार हातात घे. न्यायदेवतेना दोष कोणी देऊ नये. न्यायदेवता 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 सगळ्यांसारखे. मुख्यमंत्री साबरपणा करतो याच्यात. आणि मुख्यमंत्री आम्हाला वेळ नक्की देणार. कारण इतके करोडो मराठी सगळ्या मुंबईचे तिथं तुम्हाला दिसतात ते अख्ख्या मुंबई झेंडते. फक्त माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्याला, गाड्या मैदानावर सुरक्षित लावा. म्हणजे पाऊस आला तुम्हाला झोपायला तुमच्या मैदानावर गाडीत जाता येईल. दुसरं, पोलिसांनी गाड्या आलेल्या तर त्यांना सांगायचं मैदान पुढे सांग, तिथं गाडी नेऊन लावायची. इथं रेल्वे लय मस्त मजा इथं. 5 रुपयात माणूस कोणत्या कपाळात जातोय. आणि नाही का रेल्वे फी म्हणते आणि जाऊन तिकडे ती होते रेल्वे होती आपली. तुम्ही आपला फुकट हिंडा. मला दुसरी पण माहिती मिळाली गृहमंत्र्याला आणि गृह राज्यमंत्र्याला दोघांना सांगतो. पोलिस मुद्दाम पोराच्या गाड्या अडवून ट्रॅफिक जाम करते. मुद्दाम पोलिसांनी हे करू नका. गाड्या आलेल्या ट्रॅफिक जाम नाही होते. काय होईल. तुम्ही गाड्या अडवू नका. प्रत्येक पोराला सांगा हे ग्राउंड आहे. पोराला तुम्हाला सांगतो जे ग्राउंड सांगते कटाकटच्या ग्राउंड लावायचे. इथं मुंबईचं आझाद मैदानापासून सगळे 10-20 किलोमीटरच्या आतच आहेत. आणि आपण तेवढे रुपये येणारे लोकच भिड्या.